अशोक खराच्या मिरगाव इथल्या साम्राज्याचं नवीन गुपित आता समोर येऊ लागलेली आहे। शिवनिका संस्थांच्या माध्यमातून उभारलेल्या ईशानेश्वर मंदिर परिसरामध्ये अघोरी तंत्रमंत्र केल्याची चर्चा आधीच सुरू असताना आता मंदिरामागील विहीर संशयाच्या केंद्रस्थानी आलेली आहे। फार्म हाऊस आणि मंदिराच्या मधोमध असलेल्या विहिरीजवळ भोंदू अघोरी पूजा करत असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे नरबळीचा संशय अधिकच गडद होत चाललेला आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। मी आता आहे अशोक खराच्या 45 एकराच्या फार्म हाऊसच्या परिसरामध्ये आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो हेच ते कोट्यवधी रुपयाचं फार्म हाऊस आहे। हीच ती 45 एकराहून अधिक जमीन आहे। या ठिकाणी आमराईची लागवड केलेली आहे आणि या बाजूला दृश्यामध्ये बघितलं तर एक रहस्यमय विहीर देखील आहे। या विहिरीमध्ये नेमके काय रहस्य दडलंय हे देखील SIT आणि पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे। ही विहीर आहे, या ठिकाणी जर बघितलं तर ही चौकोनी विहीर आहे आणि या विहिरीला चारही बाजूनी मोठं कंपाऊंड जे आहे ते सिमेंटच्या कंपाऊंडने बंदिस्त केलेली ही विहीर आहे आणि विहिरीच्याच बाजूला काही लाकडं देखील आहे की ही लाकडं नेमकी कशासाठी, हा लाकडांचा ढिगारा नेमका कशासाठी, अशोक खरातनं नरबळी तर या ठिकाणी दिले नाहीत ना, असे देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे। सापाचे अवशेष जे आहे ते देखील आढळून आलेले आहे। ही जे साप जो प्राणी आहे त्याचं जी कातिंग जी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो ती कातिंग देखील या ठिकाणी आपण बघतोय, दृश्यामध्ये आम्ही दाखवतोय। ती कातिंग नेमकी ही साप या ठिकाणी या विहिरीमध्ये आहेत का, काही प्राणी आहेत का, हे देखील रहस्य आता शोधणं गरजेचं बनलंय। फार्म हाऊसचा जो 45 एकराचा परिसर आहे यामध्ये काय काय दडलंय हे देखील आता पोलीस तपासात बाहेर येणं गरजेचं आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, मिरगाव, नाशिक।